धामणगाव विधानसभेतील धामणगाव आणि चांदूर रेल्वे शहरातील महत्त्वाच्या उड्डाणपूल मंजुरीनंतर आता पुन्हा नव्या 2 रेल्वे उड्डाणपुलाला मंजुरात मिळवण्यात माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना यश मिळाले। त्यासोबतच बहुचर्चित चांदूर रेल्वे ते कुरा रस्त्याच्या बांधकामालाही मंजुरात मिळाली आहे। विशेष म्हणजे कोरोना काळानंतर प्रथमतःच मंजुरात मिळून लवकरच हे कामे सुरू होत असल्याची माहिती माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली। अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च 2020च्या बजेटमध्ये मतदारसंघातील अंदाजे 400 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरात मिळाली आहे। त्यात चांदूर रेल्वे येथून जाणाऱ्या अमरावती वर्धा बायपासवरील रेल्वे उड्डाणपूल, मंगरूळ दस्तगीर ते पुलगाव रस्त्यावरील चिंचोली ते ओकनाथ गावातील रेल्वे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा समावेश आहे। यासोबतच नागपूर या उपराजधानीला जोडणारा तिवसा मार्गावरील चांदूर रेल्वे कुरा रोडचेही बांधकाम होणार असून नांदगाव खंडेश्वर ते राजुरा रस्ता, चांदूर सोनगाव बग्गी राजुरा या 19 किलोमीटर लांबीच्या 5 कोटी रुपये खर्चाचा रस्ता मंजूर झाला असल्याचे प्राध्यापक जगताप यांनी सांगितले। सोबतच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव ते पापड वाढोणा हा 21 किलोमीटर लांबीचा रस्ता दुरुस्तीसाठी 2 कोटी, तर नांदगाव ते सावनेर, मोखड, मांजरी मसला रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी 75 लाखाचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले। तर नांदगाव तालुक्यातील जनुना येथे लोणी मोरगाव जनुना रस्त्यावर 2 कोटी 25 लक्ष रुपयांच्या पुलाचे काम मंजूर झाले आहे। तसेच आशियाई विकास बँकेमार्फत अर्थसहाय्यित असलेल्या अंजनवती अंजनसिंगी जुना धामणगाव देवगाव या रस्त्याच्या 233 कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात झाली। या रस्त्यांचे काम 1.5 वर्षात पूर्ण होणार असल्याचे पत्रकार परिषदेत प्राध्यापक जगताप यांनी सांगितले। तर तळेगाव दशासर या रस्त्यावरील 20 किलोमीटर लांबीचा 60 कोटी किमतीचे कामही सुरू झाले। हे काम 1 वर्षात पूर्ण झाले आहे। तसेच चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेगवेगळ्या रस्त्यांची राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा महामार्ग यांची दुरुस्ती आणि सुधारणा करण्यासाठी 4 फेब्रुवारी 2020 रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली। त्यानुसार विधान भवनात बैठक घेऊन मतदारसंघातील कामे मंजूर करून घेतल्याचे या पत्रकार परिषदेत सांगितले। ही सर्व कामे मंजूर केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे मतदारसंघाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी आभार मानले। यावेळी माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रदीप वाघ, माजी जिल्हा परिषद सभापती गणेश आरेकर, नगर परिषद अध्यक्ष सिट्टू सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे, नगरसेवक महेश कलावठे, राजू लांजेवार, बंटी माकोडे आदी उपस्थित होते। मंत्री माननीय अशोक चव्हाण साहेबांनी 4 फेब्रुवारी 2020ला विधान भवनामध्ये बैठक घेऊन चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या 2 रेल्वे उड्डाण पुलाला मंजुरी त्यांनी दिली। यामध्ये केंद्राचा हिस्सा 50% आणि राज्याचा हिस्सा 50% राहणार आहे। चांदूर रेल्वे शहरातला दुसरा उड्डाण पूल जो मेजर बायपासवरून जाणार आहे आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातला चिंचोली ओकनाथ रस्त्यावरचा विटाळा रस्त्यावरचा दुसरा उड्डाण पूल आता मंजूर झालेला आहे। सोबतच हायब्रिड ॲन्युटीमध्ये 150 कोटी रुपयाचा अमरावती चांदूर धामणगाव रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। त्याशिवाय कुऱ्हा अंजनसिंगी जुना धामणगाव धामणगाव देवगाव हा 233 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे। तळेगाव दशासर ते चांदूर रेल्वे हा 60 कोटी रुपयाचं काम मंजूर झालेलं आहे। नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे ते कुऱ्हा या रस्त्यावर 7 कोटी रुपये काम मंजूर झालेले आहे। चांदूर सोनगाव बग्गी राजुरा या रस्त्यावर 5 कोटी रुपयाचं काम मंजूर झालेलं आहे। लोणी मोरगाव टिमटाला या रस्त्यावर जनुना या गावाजवळ 2.25 कोटी रुपयाचा नाबार्ड अंतर्गत आपण पूल मंजूर करून घेतलेला आहे। सोबतच नांदगाव खंडेश्वर मोखड या रस्त्यावर 75 लाखाचा नवीन पूल आपण मंजूर करून घेतलेला आहे। सोबतच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या धानोरा गुरव ते वाढोणा रामनाथ या 19 किलोमीटर लांबीच्या कामाला त्या दुरुस्तीसाठी 2 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतलेले आहेत। आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातले सुद्धा चांदूर रेल्वे तालुक्यातले आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातले जे इतर राज्य मार्ग आहेत आणि प्रमुख जिल्हा मार्ग आहेत याच्या वेगवेगळ्या लांबींमध्ये जी सुधारणा होणार आहे त्यासाठी जवळपास 400 ते 450 कोटी रुपयाची कामाची दुरुस्ती, नवीन कामे, नवीन पूल, रेल्वे उड्डाण पुलांच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे। त्याबद्दल
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांचे चांदूर, धामणगाव, नांदगाव तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं आभार मानण्यात येत आहे. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.